सरावली उपकेंद्रात आरोग्य सेवांचा बोजबारा. सरकारी डॉक्टर खासगी दवाखान्यात व्यस्त. आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सरावली उपकेंद्रात गरोदर महिलांसाठी आयोजित तपासणी शिबिर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे निष्फळ ठरले. 13 हायरिस्क गरोदर महिलांची तपासणीच झाली नाही, केवळ लसीकरणावर निभावण्यात आले. डॉक्टर कुणाल सोनवणे व समुदाय आरोग्य अधिकारी अनुपस्थित असताना केवळ ANM आणि आशा वर्कर्सनी काम पाहिले. आशा वर्कर्सचा आरोप आहे की डॉक्टर सोनवणे महिन्यातून फक्त काही तासच उपस्थित राहतात. त्याच दिवशी ते खासगी दवाखान्यात सेवा देत असल्याचे व्हिडिओतून स्पष्ट झाले. या प्रकरणावर आशागड PHCच्या डॉक्टर क्षितिजा पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही. याआधीही कैनाड उपकेंद्रात उपचाराअभावी महिला व बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात गट विकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी 8-10 दिवसात चौकशी व कारवाईचे आश्वासन दिले आहे. माझे नाव नीतू अर्जुन गहला, उपकेंद्र सरावली मधील आशा व ह्या सर्व माझ्या आशा. आज दिनांक 8 जुलै रोजी इथं सरावली गहलीपाडामध्ये लसीकरण होते, परंतु दर मंगळवारी प्रमाणे ANC चेकअप असतो, तरी पण आज डॉक्टर आलेच नाही. हायरिक्स माता म्हणजे एकूण सरावलीच्या 13 आहेत, तर 13 माता तपासल्या जात नाही आणि जर त्यांना पुढे काही प्रॉब्लेम झाला आणि काय झालं तर सर्व त्याची जबाबदारी कोण घेणार? सर्व काय जर माता मृत्यू झाला, पुढे जाऊन जर त्याचे बाळ मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी सर्वस्वी आशांवर ढकलली जाते. जर डॉक्टर सिस्टर नसेल तर मग आशांवरच ही सर्व जबाबदारी का? त्यासाठी आम्हाला उपकेंद्रात डॉक्टर ANM पाहिजे. डॉक्टर आहेत पण ते इथे वेळेवर येत नाही, ते त्यांच्या खासगी दवाखान्यात राहतात, जास्त वेळ तिकडेच घालवतात.